अगदी लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत जर तुम्हाला केस लांब करायचे असतील तर आजची आपली ही रेमेडी एकदा तरी नक्कीच ट्राय करा. आणि ही रेमेडी बनवायला देखील खूप जास्त सोपी आहे आणि याचे रिझल्ट फक्त 7 दिवसांमध्येच दिसायला सुरुवात होते. आणि बघा, जर तुमचे केस अकाली पांढरे वगैरे झालेले असतील तर ते देखील मुळांपासून काळे होण्यासाठी सुरुवात होईल. खरंच तुमचा जर विश्वास बसत नसेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपली ही रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च वगैरे करण्याची देखील अजिबात गरज नाहीये. तर आपल्या स्वयंपाकघरामधीलच 3 ते 4 गोष्टींचा वापर करून आपण ही रेमेडी तयार करणार आहोत. आणि याचे जे काही रिझल्ट आहेत ते पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. ज्या लोकांनी ही रेमेडी त्यांच्या केसांवरती वापरून पाहिली त्यांना देखील खूप छान असे रिझल्ट मिळालेले आहेत आणि त्यांनी त्यांचे फीडबॅक देखील माझ्यासोबत शेअर केलेले आहेत. जर तुम्हाला देखील असेच रिझल्ट हवे असतील तर ही रेमेडी तुम्ही आजपासूनच वापरायला सुरुवात करा. चला तर मग आपली ही रेमेडी बनवायला आपण सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा, आपली ही पॉवरफुल अशी रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं लवंगांचा वापर करायचा आहे. आणि तुम्हाला तर माहीतच असेल की लवंगा आपल्या केसांसाठी किती जास्त फायदेशीर असतात. आणि बऱ्याच लोकांना याचे फायदे मात्र माहीत नसतात. पण ज्या लोकांना याचे फायदे माहीत असतात त्यांचे केस अतिशय मजबूत आणि दाट असतात. बघा, लवंगांमध्ये युजोनल नावाचा एक कंपाऊंड असतो ज्यामुळे आपले केस अगदी मजबूत होतात आणि केसांची वाढ देखील जलद गतीने होण्यासाठी मदत होत असते. आता बघा, रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक जाड बुडाचं आणि स्टीलचं भांडं घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, इथं अॅल्युमिनियमच्या भांड्याचा वगैरे वापर अजिबात करू नका. जर तुमच्याकडे स्टीलचं भांडं नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी लोखंडाचं भांडं वापरलं तरी देखील चालेल. आणि आता या भांड्यामध्ये आपल्याला साधारणतः 20 ते 25 एवढ्या लवंगा ऍड करायच्या आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला फुलं असलेल्या लवंगांचाच वापर आपल्या या रेमेडीसाठी करायचा आहे. कारण जेव्हा लवंगांना फुलं असतात तेव्हा ती रेमेडी आपल्या केसांवरती जास्त परिणामकारकरित्या काम करत असते. आणि त्यानंतर साधारणतः 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. आणि जर तुमच्याकडे फिल्टर केलेलं पाणी अवेलेबल नसेल तर तुम्ही साध्या पाण्याचा देखील वापर नक्कीच करू शकता. आणि बघा, त्यानंतर दुसरा महत्त्वाचा असा घटक आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि ते म्हणजे ताजं असं कोरफडीचं पान. बाजारामधील ॲलोवेरा जेलचा वापर तुम्ही या रेमेडीसाठी अजिबात करू नका, कारण त्यामध्ये केमिकलचा वापर केलेला असतो. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ताज्या कोरफडीचा वापरच या रेमेडीसाठी करायचा आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा कोरफडीचं पान स्वच्छ असं धुवून घ्या जेणेकरून त्यामधून निघालेलं जे काही पिवळं द्रव असतं ते निघून जाईल. त्यानंतर साईडचे काटे काढून टाका आणि कोरफडीला छोट्या छोट्या पीसेसमध्ये व्यवस्थित कट करून घ्या. आता तुम्हाला कोरफडीचे आपल्या केसांसाठी किती जास्त फायदे आहेत हे वेगळं सांगण्याची अजिबात गरज नाहीये. पण ज्या लोकांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी मी कोरफडीचे थोडेसे फायदे सांगते. बघा, कोरफड जेव्हा आपण केसांवरती अप्लाय करतो तेव्हा आपले ड्राय आणि रफ असलेले केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी होण्यासाठी मदत होते. त्यासोबतच जर तुम्हाला स्प्लिट एंडची म्हणजेच केसांना फाटे फुटण्याची समस्या असेल, केस खूप जास्त रुक्ष झालेले असतील, तर या सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होण्यासाठी कोरफड आपल्याला मदत करत असते. इथं तुम्ही बघू शकता, पाण्यामध्ये कोरफड आणि सोबतच लवंगा मी ऍड केलेले आहेत. आणि हे सगळं काही पाणी आता आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. गॅसवरती ठेवल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवा किंवा मग लो ठेवा. गॅसची फ्लेम हाय वगैरे अजिबात करू नका, कारण बघा, जेवढं हळूहळू आपण या मिश्रणाला शिजवून घेऊ तेवढा छान असा इफेक्ट आपल्याला आपल्या केसांवरती मिळणार आहे. आता पुढे जाऊन आणखी 2 गोष्टींचा वापर आपण या रेमेडीमध्ये करणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सोबतच व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या शहरामधून किंवा मग कोणत्या गावामधून पाहत आहात कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता इथं तुम्ही बघू शकता, आपल्या पाण्याला उकळी फुटायला सुरुवात झाली आहे. आणि बघा, पाणी उकळायला सुरुवात झाल्याच्या नंतर अगदी 2 मिनिटं हे पाणी आपल्याला आणखी एकदा छान असं बॉईल करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचा असा घटक आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचा आहे, जो की मी तुम्हाला प्रत्येक रेमेडीमध्ये सांगत असते. यामुळे आपली केस गळती बंद होते, केसांची मुळं अगदी स्ट्रॉंग आणि मजबूत होण्यासाठी देखील मदत होत असते. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा आणि तिसरा असा घटक आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचा आहे आणि ते म्हणजे मेथीदाणे. कारण मेथीदाणे आपल्या केसांवरती एखाद्या वरदानासारखं काम करतात. आणि तुम्हाला तर माहीतच असेल की आपले केस हे कॅरेटीन नावाच्या प्रोटीन पासून बनलेले असतात. आणि हेच प्रोटीन मेथीदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात असतं. बघा, प्रोटीन सोबतच मेथीदाण्यामध्ये निकोटिक ऍसिड देखील असतं आणि त्यामुळे आपली केस गळती अगदी कायमची बंद होते. जर तुम्हाला कोंड्याची वगैरे समस्या असेल तर तुम्ही मेथीदाण्यांचा वापर केसांवरती नक्की करा. तुम्ही मेथीदाणा कोणत्याही प्रकारे केसांवरती अप्लाय करू शकता. तुम्ही मेथीदाण्यांचा पॅक बनवू शकता किंवा मग मेथीचं तेल बनवू शकता
किंवा मग मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मेथीचं टोनर बनवून देखील केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. कारण यामुळे तुमच्या केसांच्या सगळ्या काही समस्या अगदी 2 ते 3 महिन्यांमध्येच पूर्णपणे कमी होण्यासाठी मदत होईल. बघा, मेथीदाणा ऍड केल्याच्या नंतर 4 ते 5 मिनिटं आपल्याला सगळं काही पाणी अगदी लो फ्लेमवरती व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचंय. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये कोणता घटक ऍड करायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर बघा, बरेच लोक विचारतात की हे मिश्रण नक्की किती वेळ शिजवायचं. तर बघा, साधारणतः 10 ते 15 मिनिटं लागतात आपल्याला हे सगळं काही सिरम रेडी करायला. आणि सिरम रेडी झालंय हे कसं ओळखायचं, तर यामध्ये आपण जे काही घटक ऍड केलेत ते पूर्णपणे शिजले पाहिजेत. आणि त्यासोबतच जर तुम्ही 1 ग्लास पाणी घेतलेलं असेल तर ते अर्धा ग्लास राहीपर्यंत आपल्याला सगळं काही पाणी व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचे. तुम्ही इथं बघू शकता आपल्या पाण्याचा कलर देखील पूर्णपणे चेंज झालाय. आणि या आपल्या रेमेडीची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये कोणत्याही केमिकलचा वगैरे वापर अजिबात केलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही ही रेमेडी अगदी तुमच्या लहान मुलांसाठी देखील नक्कीच वापरू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, 5 वर्षांच्या वरील मुलांसाठी या रेमेडीचा वापर तुम्ही करू शकता. आता बघा, आपलं पाणी उकळलेलं जवळजवळ 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा असा घटक आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे, ज्यामुळे तुमचे केस जर अकाली पांढरे वगैरे होत असतील तर ते देखील हळूहळू कमी होतील. आणि सोबतच केस गळती देखील बंद होण्यासाठी मदत होईल. तर बघा, सगळ्यात शेवटी आपल्याला मूठभर एवढी कांद्याची सालं इथं वापरायची आहेत. कारण बघा, कांद्यापेक्षा कांद्याच्या सालींमध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि जेव्हा आपण कांद्याचा वापर आपल्या केसांवरती करतो तेव्हा केस अगदी मुळांपासून काळे पडण्यासाठी हेल्प होते. त्यासोबतच केसांमध्ये इचिंग होत असेल तर ती कमी होते आणि केस गळती देखील पूर्णपणे बंद होते. ज्या लोकांना टक्कल पडण्याची वगैरे समस्या जाणवत असेल त्या लोकांनी आपल्या या टोनरचा वापर नक्की करा. यामुळे टक्कल पडलेल्या जागेवरती देखील नवीन केस उगवण्यासाठी मदत होईल. बघा, कांद्याची सालं ऍड केल्याच्या नंतर अगदी 4 ते 5 मिनिटं आणखी एकदा हे सगळं काही टोनर लो फ्लेमवरती व्यवस्थित बॉईल करून घ्या. आणि त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचंय, गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करायची. आणि जे काही टोनर आपलं इथं रेडी झाले ते थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर टोनर तुम्ही गरम असताना देखील नक्कीच गाळून घेऊ शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, टोनर पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायला सुरुवात करायची. कारण गरम गोष्टींचा वापर जेव्हा आपण केसांवरती करतो तेव्हा केस अगदी ड्राय आणि फ्रीझी होण्यासाठी सुरुवात होते. तुम्ही इथं बघू शकता, टोनर गरम असतानाच मी पूर्णपणे गाळून घेतले. पण जेव्हा मी हे केसांवरती अप्लाय करणार तेव्हा पूर्णपणे थंड करणार आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायला सुरुवात करणार. बघा, हे टोनर तुम्ही असं देखील तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. कारण याचे देखील खूप छान असे रिझल्ट आपल्याला मिळत असतात. आणि बघा, हे टोनर अप्लाय करण्याच्या 2 ते 3 वेगवेगळ्या पद्धती आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामधील कोणतीही पद्धत तुम्हाला आवडेल त्या पद्धतीचा वापर तुम्ही करू शकता. आता पहिल्या पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचंय, हे जे टोनर आहे ते एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करायचं आणि त्यानंतर केसांच्या मुळांवरती स्प्रे करायचं. हलक्या हाताने मसाज करायचा आणि त्यानंतर 2 तास हे टोनर केसांवरती तसंच राहू द्यायचं. आणि त्यानंतर तुम्ही 2 तासानंतर हेअर वॉश नक्कीच करू शकता. आता दुसरी पद्धत सांगते. तर दुसऱ्या पद्धतीत तुम्हाला काय करायचंय, तुम्ही केसांसाठी जो कोणता शॅम्पू वापरत असाल तो शॅम्पू या टोनरमध्ये ऍड करायचा, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तयार झालेल्या आयुर्वेदिक अशा शॅम्पूने तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे. बघा, मी तुम्हाला 2 पद्धती सांगितलेल्या आहेत आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचंय, जर तुम्ही केसांवरती मेहंदी वगैरे अप्लाय करत असाल ना तर तीच मेहंदी या टोनरमध्ये ऍड करायची, व्यवस्थित असा पॅक बनवायचा आणि त्यानंतर केसांवरती अप्लाय करायचा. बघा, तिन्ही पद्धतीमधील जी कोणती पद्धत तुम्हाला योग्य वाटेल ती फॉलो करा आणि त्यानंतर जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. अगदी 1 ते 2 महिन्यांमध्येच तुमच्या केसांच्या सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होतील आणि त्यानंतर केस अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब होण्यासाठी देखील मदत होईल. त्यामुळे आजची ही रेमेडी नक्की ट्राय करा. तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. त्यासोबत जर या रेमेडीमध्ये तुम्हाला काहीही अडचण वाटत असेल तरी देखील मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नाचं 100% आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. बाय बाय.